बुलढाणा जिल्ह्यातल्या साकेगाव येथील पारधी पाड्यावरती राहत असलेल्या पारधी समाजाच्या लोकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आमच्या वस्तीमध्ये पाणी का सोडलं नाही यावरून वाद झाला आणि काही लोकांनी म्हणजे 20 ते 25 लोकांनी या पारधी पाड्यावर येऊन दगडफेक केली, त्यांच्या घराची तोडफोड केली। मी सध्या त्याच साकेगाव इथल्या पारधी पाड्यावरती आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास साकेगाव इथल्या 20 ते 25 लोकांनी ही या पारधी पाड्यावर राहत असलेल्या लोकांची घरांची तोडफोड केलेली आहे, त्यांना मारहाण केलेली आहे, अक्षरशः लहान मुलांना सुद्धा मारहाण केलेली आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास या पाड्यावर 11 घरांची तोडफोड केलेली आहे। 4 चाकी वाहनं असतील किंवा 2 चाकी वाहनं असतील त्यांची सुद्धा तोडफोड केलेली आहे। अक्षरशः घरात राहत असलेले जे काही महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, सगळ्यांना त्यांनी मारहाण केली। अक्षरशः जवळपास 8 ते 10 लोक या मारहाणीमध्ये जखमी झालेले आहेत। घरातलं सामान जे आहे ते सुद्धा अस्ताव्यस्त फेकून दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या घरामधली ही जी खोली आहे, या घरातली खोली पाहिलं आपण तर खोलीतलं सगळं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य फेकून दिलेलं आहे। विटांचा मार असेल, दगडांचा मार असेल, तो सुद्धा या घरावरती असल्याचं आपलं असते। हे दगड जे पडलेले हे या जवळपास 20 ते 25 लोकांनी हल्ला केल्याच्या नंतर या ठिकाणी पडले दिसतात। घरांच्या खिडक्या तुटल्यात, दरवाजे तुटलेत, हे संपूर्ण साहित्य जे आहे हे अस्ताव्यस्त पडलेलं दिसते आपल्याला। काच फुटलेले आहेत। हे या घरातली किचन रूम आहे। किचन रूम जर का पाहिली तर किचन रूम मध्ये सुद्धा हे साहित्य जे आहे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे। या खिडकीच्या काचा फुटल्यात, हे सगळं पडलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे। लोकांना म्हणजे बेधडकपणे यांच्यावरती हल्ला केला आणि अक्षरशः त्यांना मारहाण केला दिसते। या प्रकरणी आता या पारधी पाड्यावरच्या काही ग्रामस्थांनी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे। जवळपास 19 लोकांवरती गुन्हा दाखल झालाय आणि जवळपास 10 ते 12 जणांना रायपूर पोलिसांनी अटक केलेली आहे, जे पीडित आहेत, ज्यांच्या घरावरती हल्ला केलाय। काय नेमकं झालं होतं, कशामुळे झालं प्रकरण? सर, मी पाणी मागितलं नसते की मला पाणी सोडा, तुमचं नळ सुटले झाले तर मला पाणी द्या, आम्हाला बी द्या। एवढ्या गोष्टी बदल ते दिलीप फकीरा निकाजे बरं बरं मी बघतो म्हणे, तुला मी पाणी बी देत नाही म्हणे, पण संध्याकाळी गावकऱ्यांना मी आपला अंगूच दे म्हणे, मी पाणी सोडतो, मलाच माहिती म्हणे कसं करायचं आणि काय करायचं। मी तसं म्हणून रामला केला सर, मी आताच पेर काढून टाकले। मग रक्त निघलं, मग रक्त निघलं तर मी तरी बी आपसात करून घेतले की जाऊ दे बा आपलंच आहे तसं म्हणून दुसऱ्या दिवशी टळू दे, तिसरा टळू दिली नाही। मावर हमला केला सर, बंद गाव मिळून एवढा हमला केला माझ्या घरावर। मग आपल्या पोरीवर निवडून लेकरू नाही पेटीच्या डोक्यात ठेवलं, माझ्यासमोर माझ्या लेकराला कवपण टाकलं सर। माझ्या लेकराला इकडे करा, या लेकरावर करा, या लेकरावर करा, पाणी आपला जीव टिकून चालला होता, पण तरी त्याच्या पाणी टाकलं, थोडं 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 नळ्यात टाकलं। बंद गावकरी मध्ये कोण बंदे गुजड असताना बंदे लोक माझ्यावर असे पाहिलं, जिकडे तिकडे पाया पडाव, इकडे पाया पडाव, तिकडे पाया पडाव, पोरी लेकर किती लोक झाला करणार गावातले तरी 30-40 पोरं असे माणसं, पोरं आता कोणावर लक्ष ठेवा। पण त्यानं बोललं तरी की मी गावकरी दिलीप फकीरा निकायचे बंद गाव आणतो म्हणे, त्यालाच करे एवढं मिळावं, त्याला समजा काही त्याला माहितीये कोण आहे काय आहे। किती घराची तोडफोड झाली आता 11 घराची, 11 पण माझ्या घरावर जास्त आहे सर। एकदम माझ्या लेकरा बाळ काही बाळाला लय मारेले, दुसऱ्या बाळाला मारेले, तोडफोड करेल, काय नेमकं प्रकरण आहे थोडक्यात सांगा, आणि आता या संदर्भात काय तुमची मागणी काय? सर, या मौजे साकेगाव इथे 9 तारखेला रात्री 8:30च्या दरम्यान या ठिकाणी गावकरी लोकांनी हमला केलेला आहे। मी आज त्या इतका भयंकर एवढा हमला केलेला या ठिकाणी फासे पारधी समाजाच्या वस्तीवर, सर्वप्रथम त्याचा मी जाहीर निषेध करतो की जास्तीत जास्त वार हे आमच्या या फासे पारधी समाजाच्या महिलावर केलेले आहेत सर। आणि मागणी काय तुमच्या? माझी अशी मागणी की सर्वांना कठोर ते कठोर शिक्षा होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा लागली पाहिजे, आणि भविष्यात त्यांनी कधी असं कोणत्या आदिवासी गोरगरीब लोकांवर कधी त्यांनी असा हमला करण्याचा प्रयत्नही सुद्धा त्यांचं नावामध्ये स्वप्नातही नाही घेतलं पाहिजे, अशी त्यांच्यावर शिक्षा झाली। या संदर्भात काही पोलिसांनी तक्रार केली? सर, रायपूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार केली, अट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल केले, काही जणांवर सर 21 प्रकारचे गुन्हे दाखल केले आणि 19 जण त्यांनी आरोपी बनवले आहे, पण अजून त्यांना अटक झालेली नाही। सर्वांना अजून बाहेरच आहे, अजून धमक्या देत आहे सर। त्यांनी गावाचं या पारधी समाजाचं दळण, सर्वप्रथम पाणी, दळण आणि रस्ता आणि किराणा
या 4 गोष्टी सर्व बंद केलेल्या आहे. रस्ता येणं जाणं सुद्धा बंद केलेलं आहे. बकऱ्या कशा नेतील, गुरे ढोरे कशी शेतामध्ये नेतील, ही गंमत पाहण्यासाठी सगळे लोक अजून मी ह्याच्यावर बसलेले आहेत सर, जिद्दीवर बसलेले आहेत. नक्कीच. तर ही होते पारधी पाड्यावरचे पीडित लोकांची भीती, ज्यांना 2 दिवसापूर्वी गावातीलच काही लोकांनी म्हणजे एका टोळक्यानं त्यांच्या घरावरती हल्ला केला, घराची तोडफोड केली, गाड्यांची सुद्धा तोडफोड केली. अक्षरशः महिलांना सुद्धा मारलंय, मुलांना सुद्धा मारलंय, लहान मुलं सुद्धा त्यांनी सोडले नाहीत. अशा प्रकारची मारहाण जी आहे ती गावातल्या काही लोकांनी केली आणि या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल झालेली आहे. 19 लोकांवरती गुन्हे दाखल आहेत. मात्र कडक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी या पीडित लोकांची आहे. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, साकेगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.